विद्यार्थी मित्रांनो, मागच्या तासाला आपण विचार केला होता टँजंट थेरमचा. टँजंट थेरम आणि त्याच्यातलं कॉन्व्हर्स ऑफ टँजंट थेरम. टँजंट थेरम आणि कॉन्व्हर्स ऑफ टँजंट थेरम याच्यामधून 2-3 गोष्टी आपण ज्या शिकलो त्या महत्त्वपूर्ण आहेत आणि त्या तुम्हाला कायमस्वरूपी लक्षात ठेवायच्या आहेत. त्या अशा आहेत. पहिला एक मुद्दा सगळ्यांनी लक्षात ठेवायचा आहे. अ सर्कल कॅन हॅव infinite number of tangent. Infinite number of tangent म्हणजे एखाद्या वर्तुळाला असंख्य स्पर्शिका आपल्याला काढता येऊ शकतात असा त्याचा अर्थ आहे. तुम्ही सगळ्यांनी लक्षात ठेवायचं आहे. दुसरा त्याच्यातील महत्त्वाचा मुद्दा, one and only one tangent can be drawn at a given point on the circle. म्हणजे वर्तुळाला स्पर्श करणाऱ्या त्या एका बिंदूतून आपल्याला एक आणि एकच स्पर्शिका काढता येते. तिसरा महत्त्वाचा मुद्दा आहे, नो टँजंट कॅन बी ड्रॉन फ्रॉम अ पॉइंट इन द इंटेरियर of the circle to that circle. म्हणजे कोणत्याही वर्तुळाच्या अंतर्भागातल्या कोणत्याही बिंदूतून आपल्याला टँजंट काढता येईल. टँजंट म्हणजेच काय, तर वर्तुळाच्या परिघाच्या बाह्य म्हणजे परिघावरून असणाऱ्या बिंदूला स्पर्श करून बाहेरून जाणारी रेषा. आतमध्येच पॉईंट राहिला तर बाहेरून कसा काय स्पर्श होईल, तर होणार नाही. आणि चौथा महत्त्वाचा मुद्दा, टू टँजंट कॅन बी ड्रॉन टू अ सर्कल from the point in the exterior of the circle, आणि बाहेरच्या बिंदूपासून 2 आणि 2 टँजंट आपल्याला काढता येतात. मग हेच आपल्याला टँजंट सेगमेंट थेरममधून आपल्याला शिकायचं आहे. तर कोणत्याही वर्तुळाच्या, म्हणजे समजा एखादं वर्तुळ जर आपण काढलं आणि त्या वर्तुळाच्या बाहेर एखादा बिंदू असेल तर त्या वर्तुळाच्या बाहेरच्या बिंदूतून जाणारं आपल्याला 2 स्पर्शिका काढता येऊ शकतात. आपण हे स्पर्शिका काढण्याच्या याच्यातून शिकलेलो आहोत. ते तुम्ही म्हणणार, सर तुम्हीच काढताना, स्पर्शिका काढताना मला कॅमेरा आणि मी जे काम करतो ते बऱ्यापैकी मला बसताना कम्फर्ट नसतं आणि म्हणून असा गोंधळ होऊ शकतो. तर समजा इथे बाहेर असणारा एखादा बिंदू असेल तर बिंदूतून जाणाऱ्या किती रेषा आपल्याला काढता येऊ शकतात वर्तुळाला स्पर्श करणाऱ्या, तर 2 काढता येऊ शकतात. सपोज मी इथे एक घेतली तर ही इथे स्पर्श करून जाणार आणि अशाच पद्धतीने इकडे काढली तर याच्यापेक्षा जास्त रेषा मला वर्तुळाला स्पर्श करून जाणाऱ्या स्पर्शिका मला काढता येणार नाहीत. तर अशा पद्धतीने हा वर्तुळाच्या बाहेरचा बिंदू आहे आणि आपल्याला 2 ह्या टँजंट त्याच्याने काढता आलेल्या आहेत. समजा याला नाव दिलं आपण, सपोज हा Q असेल, हा पॉईंट R असेल, हा बिंदू P असेल आणि हा सेंटर ऑफ सर्कल O असेल.
म्हणजे आपल्याला असं म्हणता येईल इन द फिगर टू टँजंट कोणत्या कोणत्या पी क्यू अँड पी आर आर ड्रॉन फ्रॉम an exterior point P to the circle with center O. म्हणजेच काय, तर सेगमेंट पी क्यू and segment PR are called as tangent segment. आणि यांना टँजंट सेगमेंट असं म्हटलं जातं. मग आपल्या पुस्तकामध्ये एक थेरम मित्रांनो आपल्याला टँजंट सेगमेंट नावाचा थेरम आहे. हे टँजंट सेगमेंट थेरम काय म्हणतं, टँजंट सेगमेंट ड्रॉन फ्रॉम ॲन एक्सटेरियर पॉईंट्स टू अ सर्कल आर कॉन्ग्रंट. म्हणून बाहेरच्या बिंदूपासून काढलेल्या वर्तुळाच्या ज्या दोन्ही स्पर्शिका असतात त्या दोन्ही स्पर्शिका म्हणजे ते जे टँजंट सेगमेंट आहे ते दोन्हीही कॉन्ग्रंट असतात. बघा, ऑब्झर्व द ॲडजॉइनिंग फिगर, राईट गिवन टू प्रूव्ह. ड्रॉ रेडियस ए पी, आपण ए पी काढला, अँड रेडियस ए क्यू काढले आपण, अँड कम्प्लीट द फॉलोइंग प्रूफ ऑफ द थेरम. आणि या थेरममधलं आपल्याला प्रूफ करायचं आहे. इन ट्रायंगल पी ए डी, आता आपण सपोज हे दोन्हीही आपण समजा एकमेकांना जोडले, हा पी ए जोडला आपण आणि हा इकडे ए क्यू जोडला आपण. ते म्हणतात आता पी ए डी, हा पी ए आणि डी हा ट्रायंगल तयार झाला आणि क्यू ए डी तयार झाला. ही तर कॉमन लाईन आहे, याच्यापासून तयार होणारा जो हा अँगल असेल, हे दोन्हीही आता पाहूया. आता पी ए सेगमेंट पी ए, हा पी ए आहे कॉन्ग्रंट सेगमेंट पी एला. काय येणार कॉन्ग्रंट आता, रेडियस ऑफ द सेम सर्कल पी एला कॉन्ग्रेट येणार, सेगमेंट ए क्यू येणार. बरोबर, म्हणजे हा जर पी आला तर ए क्यू येणार. हे दोन्हीही कॉन्ग्रेंट येणार आहे. त्याच्यानंतर सेगमेंट ए डी, कॉन्ग्रंट सेगमेंट ए डी आणि ए डी कॉमन राहणार आहे. याचं काय, ती कॉमन साईड आहे त्यांची, कॉमन साईड. त्याच्यानंतर जो ए पी डी आहे, ए पी डी हे टँजंट थेरम ए पी डी. बघा आता हा ए पी डी हा 90 डिग्री येणार आहे आणि हा ए क्यू डी हे दोन्हीही 90 डिग्रीमध्ये आले. म्हणून हे काय आले, आता हा काढताना आपल्याला हा 90 डिग्रीमध्ये येईल ही काळजी आपल्याला सगळ्यांनी आधी काढतानाच आपल्याला घ्यावी लागेल. म्हणजे इथे आपल्याला हा अशा पद्धतीने करायचा आहे. हे कॉन्ग्रंट येतील, बरोबर आहे. म्हणजे त्यांनी म्हटलेलं आहे टँजंट थेरमनुसार ए पी डी इज इक्वल टू ए क्यू डी, ए पी डी इज इक्वल टू ए क्यू डी हे दोन्हीही याला काय राहतात 90 डिग्रीमध्ये असतात. ते टँजंट थेरम दिलेलं आहे. ट्रायंगल पी ए डी, आता पी ए डी, आता याच्यामध्ये काय काय कॉन्ग्रंट दाखवलं आपण, ही कॉमन साईड आहे. त्याच्यानंतर या दोघांमधली ही कॉमन साईड आहे. त्याच्यानंतर हे रेडी आहेत. म्हणून या दोघांमध्ये जर टेस्ट आपणचा विचार केला तर हायपोटिनियस साईड टेस्ट आपल्याला म्हणता येईल.
हायपोटिनियस साईड टेस्ट, म्हणजे एक हायपोटिनियस आणि साईड या टेस्टनुसार हे दोन्हीही जे आहेत हे ट्रँगल हे कॉन्ग्रंट आहेत आणि म्हणून त्यांच्या कॉन्ग्रंट साईड ऑफ कॉन्ग्रंट ट्रँगल याच्यानुसार पी क्यू म्हणजे याच्यामध्ये डी पी आहे आणि डी क्यू आहे हे दोन्ही कॉन्ग्रंट येतील आणि म्हणून हे थेरम आपल्या इथे मित्रांनो प्रूव्ह होतं. तर अशा पद्धतीने टँजंट सेगमेंट थेरमचा आपल्याला अर्थ व्यवस्थितपणे समजून घ्यायचा आहे. तुम्हाला तर घरी हे टँजंट सेगमेंट थेरम या रिकामा जागा भरल्यासह लिहून टाकायचं आहे. म्हणून आता 2-3 गोष्टी आणखी महत्त्वाच्या ज्या आपल्याला लिहून घ्यायच्या त्या काय, तर इथला हा पॉईंट लक्षात ठेवा. टँजंट थेरम काय म्हणतं, द टँजंट ॲट एनी पॉईंट ऑफ ए सर्कल इज परपेंडिक्युलर टू द रेडियस थ्रू द पॉईंट ऑफ कॉन्टॅक्ट. म्हणजे टँजंट ज्या पॉईंटला कॉन्टॅक्ट करते तिथून द सेंटर ऑफ सर्कल यातला जो काय म्हणतात त्रिज्या म्हणूया रेडियस म्हणूया हा नेहमीही परपेंडिक्युलर राहतो. अ लाईन परपेंडिक्युलर टू द रेडियस ॲट इट्स पॉईंट ऑन द सर्कल इज अ टँजंट टू अ सर्कल. टँजंट सेगमेंट ड्रॉन फ्रॉम अ एक्सटर्नल पॉईंट टू अ सर्कल आर कॉन्ग्रंट. हे बाहेरच्या बिंदूपासून जाणाऱ्या जो 2 स्पर्शिका आहेत त्याच्यातून तयार होणारी जी सेगमेंट आहे ते नेहमीच कॉन्ग्रंट राहते हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. पुढच्या तासाला मित्रांनो आपण प्रॅक्टिस सेट 3.1 कंप्लीट करूया आणि मग आपण त्याच्या पुढच्या भागाला सुरुवात करूया. सगळ्यांनी शांतपणे ऐकून घेतलं. थँक्यू व्हेरी मच.